असते ग आई, हवी एक सासूबाई. लक्ष्मी घराला येई, हवी मला सासूबाई. नाके डोळी नीटस वागाया सोबरी, ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी. सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई, हवी एक सासूबाई. जशी असते ग आई, हवी एक सासूबाई. सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः. नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. तेव्हा आज मला उशीर झालाय. कशी काय झोप लागली होती देव जाणे. रिद्धी सिद्धीला शाळेत पण सोडायचंय, बाबांचं सगळं आवरायचंय, भाऊजींचा काढा करायचंय. एवढं सगळं कधी होणार आहे. ऋषी मला जरा हेल्प करतोस का रे प्लीज. हा आज जरा उशीर झालाय. हे बघ मी फक्त नाश्ता करून ठेवला. अरे वा, इतक्या सकाळी उठला पण. गेला कुठे ऋषी? आबा माझ्याकडे लक्ष देणार आहात का? आबा मी केव्हाचा तुमच्याशी बोलतोय. आबा मला उत्तर हवंय, मला त्या बाईंचा पत्ता हवाय. अरे कोणत्या बाईचा? कोणत्या बाईचा? तुमच्याशी लग्न करून जी बाई आपल्या घरावर आणि तुमच्यावर कंट्रोल मिळवू पाहतीये ना, त्या बाईचा पत्ता हवाय. मीराला माहिती आहे सगळं, तिलाच विचार. आबा मी मीरा एक मिनिट. हे बघ ऐक मला खूप उशीर झालाय ऑलरेडी. मला मुलांना शाळेत सोडायला जायचंय. हा मी येईन ना तुझ्याशी बोलते नंतर. हा मी आता आलेच लगेच. मीरा मी तुझ्याशी. हे असे का वागतायत? पार्टीत आबांनी अनाऊन्स केलं तेव्हा वाटलं की सगळं ठरलंय. देन वेअर इज द ब्राईड? ती असून समोर का येत नाहीये? ओ लाइटर कुठे गेला? नेहमीच आहे बंद. खाईच्या वेळेत नेमकं कोणतरी आलंय. नमस्कार. काय पाहिजे? आत याला नाही सांगणार. नाही, काम बोला. मी मालक आहे. जागेचे आणि जागेचं भाडं मी आधीच भरलंय. पुढच्या महिन्याचा आगाऊ भरणारे पार्किंग लॉटचे पैसे भरलेले आहेत. मग तसं नाही गायत्रीजी, मी तुमची चौकशी करायला आलोय. चौकशी करायला तुम्ही काय पोलीस खात्यात आहात? तसं नाही, तुमची काही गैरसोय तर होत नाहीये ना? माझी गैरसोय होत असती तर आता तुम्ही इथे नाही, मी तुमच्या घरी आले असते ठणकवायला तुम्हाला. तुम्ही बाई माणूस, त्यात तुम्ही एकट्या. पलंगे, ही बाई आहे म्हणून मनात वाटेल ते विचार आणू नका. झेपायचं नाही तुम्हाला. डोळे खाली, हो. नजर वर करून बघायचं नाही माझ्याकडे. झाशीची राणी उभी आहे तुमच्या समोर असं समजा. आणि एक सांगते, लक्षात ठेवायचं, ह्याच्या पुढे फक्त भाड्याच्या तारखेला यायचं पैसे न्यायला. त्याच्या आधी जर डोकावलात ना तर मी तुमच्या घरी राहायला जाईन आणि तुम्हाला इथे डांबून ठेवीन. समजलंय? आउट आउट. हो. डोमकावळा कुठचा? एकटी बाई बघून टोचा मारायला आला होता. माझा नाश्ता झाला असता एवढ्या वेळा. मम्मा लवकर, उशीर होतोय. हो आले बेटा. वेफर्स? वेफर्स. मम्मी, आणि हा टिफिन बॉक्स पण माझा नाहीये. अरे बेटा गौरव, कसा माहिती असेल तिला तुझा टिफिन बॉक्स? तिला फक्त तिचं मेकअपचं किट माहितीच असतं, राईट? एवढी जास्त बडबड करण्यापेक्षा ना मला हेल्प करशील तर फार बरं होईल. कळलं? मम्मी, छोटी आई तर आम्हाला रोज टिफिन मधून चपाती भाजी देते आणि तू हे काय देतेस? आता तू पण जास्त बोललास ना तर तुला फटके मिळतील सकाळी सकाळी. आता गौरव बेटा, आता यापुढे आपल्याला जंक फूडचीच सवय करून घ्यायला लागणार आहे. कसं आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट साठी वेफर्स, त्यानंतर लंचला फ्रेंच फ्राईज आणि रात्रीच्या डिनर साठी नूडल्स. पर्याय नाहीये आपल्या समोर. आणि त्यात कसं आहे, तुझ्या मम्मानी आता आपलं किचन पण सेपरेट करायचं ठरवलंय. किचन? हा. मम्मी, तुला चहा करता नाही येत तर तू हे सगळं कसं करशील? शडाबा, आजपासून किचनचे सगळे निर्णय
मी घेणार. कारण माझ्या लाईफमध्ये मला कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. मी काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, किती खर्च करायचा, हे सगळे निर्णय मीच घेणार. हो हो. आणि कसं आहे गौरव बेटा, आता आपला खर्च तर खूपच होणार आहे. अरे माझं बजेट सगळंच ओव्हरफ्लो होऊन जाईल. आता तुझी मम्मा स्वयंपाक करणार आहे की नाही, म्हणजे आपल्या डॉक्टरची चांदीच, कारण आपण रोजचेच पेशंट. मला तर असं वाटतंय की आपले फॅमिली डॉक्टर एक वर्षभरात स्वतःची मर्सिडीज घेऊन फिरायला लागतील. काय खूप झालं आता. चला गौरव, बोलवतेय. हे घे वॉटर बॅग. बाय. आपण बोलूया ह्या विषयावर नंतर. अरे हिला तर ताप आहे. हे का तू जाते त्यांच्यासोबत शाळेत? हो गेले असते मी, पण काय ना ह्यांच्या कॉन्व्हेंट शाळेत मी फन्नी वाटेन नाही का? परत तुम्हाला काय हवं नको ते कोण बघणार? त्याची काळजी तू करायची गरजच नाहीये. मी स्वतःची काळजी करू शकतो. हो मग कधीतरी आपण ह्यांच्या शाळेत जायला हवं. अगं जातोच ना पेरेंट्स मीटिंगला. काय ग? हो का? मागची मीटिंग कधी होती सांगा बरं? ते लास्ट वीक मध्ये होऊन गेली. हा छोटी आई आली होती, तुम्ही नव्हते आलात. चल इथे बघू, ताप यायला अजून. हो आहे जरा बारीकसा. तिला आरामच करू दे. ती ये दूध पिऊन घे बरं, तुला बरं वाटेल. गुड गर्ल. गरम आहे सावकाश. अरे गौरव कुठे आहे? कुठे का गौरव? हा आला. अरे तू स्कूल युनिफॉर्म मध्ये काय आहेस? माझ्या मॉमनेच घालायला सांगितलं. मीरा अगं तू त्याला रोजच्या सारखं का नाही तयार केलंस? नाही, मी ऍक्च्युली गेले होते, पण कॅश वहिनी म्हणाला की मी तयार करीन, म्हणून मग मी बिझी झाले. नो प्रॉब्लेम, चालेल, काही हरकत नाही, आपण तसेच जाऊयात. चला चला, उशीर होतोय. इथे एवढं दूध फिनिश करायचं. हा चल, चला निघूया. आबा. चला बच्चे कंपनी तयार आहात का? हो. इथे कशी आहे? नाही, तिला जरा ताप आहे, आज आरामच करेल. बार बार. आजोबा तुम्ही हँडसम दिसताय. अरे आबा तुम्ही यांच्या शाळेत कसं काय? ग्रँड पेरेंट्स डे आहे ना. हो का? चला हेही माहिती नाही याला, म्हणून चाललोय. जाऊ ना? हो 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 जा. चला चला चला. से बाय. टाटा. अहो आबा शाळेत का गेले? अगं आता त्यांनी सांगितलं ना, आजी आजोबा दिवस आहे त्यांच्या शाळेत. अहो ती बाई या मुलांच्या शाळेत टीचर तर नाही ना? छे 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 नाही ग. अगं यांच्या शाळेतल्या सगळ्या टीचर्स तुझ्या वयाच्या आहेत. मी पाहिलं ना त्यांना. चला. आजोबा आज सगळे आजोबा आजींना घेऊन आले आहेत. पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा आजीला घेऊन या. चला पळा पळा. चला बघ, तुमचे फ्रेंड्स गेले पुढे. चला चला पळा. चला. या सगळ्यांना आगाऊपणा करण्याची मुभा मिळाली आहे. वाटेल ते बोलतायत. आबा, काय झालं? नाही काही नाही. मला खूप भीती वाटते. कसली भीती? तू मला कुठल्या तरी मोठ्या संकटात टाकणार आहेस. काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं. मी लग्नाच्या मांडवात उभा आहे. अनेक बायका हातात वरमाला घेऊन उभ्या आहेत. त्यांच्या स्पर्धा सुरू आहे. कोण मला आधी वरमाला घालतं. मी घाबरून पळून गेलो. हसू नकोस. चला आबा, त्यांना सोडायचंय. हा. ठीक आहे बहिणी. काय? प्रश्नपत्रिकांचं वाटप करावं तसं काहीतरी चाललंय तुझं. नाही
प्रश्नपत्रिका नाही आहेत त्या, उत्तरपत्रिका आहेत. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आहेत त्यात. पहा. पण काय आहे काय हे? आबांच्या मृत्यूपत्राचा ड्राफ्ट बनवलाय मी. काय? पाहून घ्या, वाचून घ्या. तुम्हाला त्यात काही चेंजेस हवे असतील तर ते आपण करू. दुपारी वकील काका येणारच आहेत. आणि हो, आबा आल्यानंतर त्यांचं एक सजेशन घेऊ आणि फायनल करू. काय? तुम्ही असे काय पाहताय माझ्याकडे? सरप्राईजेस फक्त तुम्हीच द्यायचे का? आबा देतात, मध्येच मीरा देते, तुम्ही देता. मी ठरवलं आज मी द्यायचंय. ठरवलंय मी आता. माझा हिस्सा घेऊन मी या घरातनं बाहेर पडणार. मी आणि मीरा कुठेतरी छान बंगला घेऊ आणि आम्ही दोघेच जण राहू तिथे. इतका टोकाला का जातोस बाबा? एक्झॅक्टली. ऋषी, अरे हे जर सगळं आबांना कळलं ना, खूप त्रास होईल त्यांना यार. हो, हे आत्ता कळतंय तुम्हाला? अरे एवढं कळतंय तर मग सांगा ना त्यांना की आम्हाला हे हिस्से ह्या वाटण्या नको आहेत म्हणून. ऋषी, अरे तुझा हिस्सा ह्यांचा हिस्सा असा प्रश्न नाहीये रे. पूर्वीपासून वडीलधारे मोठ्या मुलाच्या आणि सुनेच्या हातात कारभार सोपवतात. मी तेच करायला सांगते. मला नाही आणता येत असा साळसूतपणाचा आव. मी तर आबांना स्पष्टच सांगणार आहे, सगळ्यांना समान हिस्से द्या. फिनिश. वहिनी, हे पहा, तुम्हाला काय हवं ते करा. हिस्से करा, वाटण्या करा, जे काही हवं ते करा, पण हे होण्यापासून थांबवा. आणि अशी जर अनोळखी बाई घरात आई म्हणून येणार असेल तर मला या घरात राहायचं नाहीये. ऋषी, अरे येऊ दे आजोबा, येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे बापरे, ठोकली. अरे देवा, आबा गाडी ठोकली आहे. सिद्धी सिद्धी अशी ठोकतात गाडी. गौरव, तुला सांगितलं होतं ना पाहायला नीट. एक मिनिट, बघू काय झालं. आबा गाडी. अरे देवा. हॅलो. अरे रॉंग नंबर आहे. किती वेळा सांगायचं? परत परत तुम्ही त्याच नंबरवर फोन करताय. गौरव, बिजली बाजूला वा. ओ माय गॉड, बिजली तुझा डोळा. तुम्ही? ही तुमची गाडी आहे? कोणाची गाडी वाटली? अरे डोळे फुटलेत का तुमचे? आणि जर फुटले असतील तर तपासून घ्या, चष्मा लावा. तर वय झालं एवढं ड्रायव्हिंग करतायत मुलांना घेऊन. एक मिनिट, तुम्ही मला ओळखलात का? नाही. असं काय करता? त्या दिवशी नाही रिक्षावाल्याला तुम्ही सरळ केलं होतं, तो मला सोडतच नव्हता. हा, माफ करा, हे माझे सासरे आहेत. हे म्हणजे वडिलांसारखेच आहेत मला, सो मी माफी मागते. आय एम सॉरी. ही गौरवची चूक आहे. गौरव, सॉरी, आय एम रिअली सॉरी. सॉरी आंटी. बस झाले नाटक. नाही, हे बघा, आम्ही तुमचं काय ते नुकसान भरून देऊ. पैसे आउट. नाही म्हणजे मी आउट. चल ना आता, कशाला नादी लागतेस? चला चला लवकर. पैसा असूनही काही उपयोग नाही, माणूस की नाहीये. चला आता गॅरेज मध्ये. अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मला चांगलं कळतंय. तुम्हाला कळतंय का? अगदी कळतंय मला. मोठे आहोत आम्ही या घरचे. मोठे आहोत बघितलं म्हणून ना? तुम्ही काहीही बोलाल ते ऐकून घ्यायचं का? नक्कीच ऐकावं नुसतं लागेल. बोलूच नकोस. बघितलं ना कशी बोलते ते? बघितलं म्हणजे काय? आम्हाला काही मान वगैरे आहे की नाही? हो, मोठा मान हवा यांना. प्लीज 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 थांबवाय सगळं. असं वाटतं की मी कोर्टातच उभा आहे. असो, हे बघा, तुम्ही कितीही वादावादी केलीत ना
तरी अंतिम निर्णय हा विनायक रावांचाच असणार आणि ते जे काही बोलतील तेच फायनल असणार आहे. गाडी ती नीट करून घ्यायला हवी हा. अजिबात असं चालायचं नाही मला. मी काय कुलकर्णी, तुम्ही इकडे कसे? सहजच ना की मी बोलवलंय त्यांना. म्हटलं तुमचं व्हील बनवून टाकावं, कारण जे काही आपल्या घरात गेल्या काही दिवसांपासून आरंभलंय ना बा, ते पाहता मला या घरात आता राहायचं नाहीये. काही झाली आहे सगळ्यांना. माझं विल बनवून देखील मोकळे झालात. आता काय मी फक्त सही करायची. कुलकर्णी, तुम्ही यात सामील व्हाल असं वाटलं नव्हतं. अहो, मला हे सगळं कळतंय आणि मी हेच सर्व यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्या दिवशीला पण मी हे सांगतोय की विनायक रावांचा शब्द हा शेवटचा शब्द असणार आहे, पण माझं ऐकतच नाहीये तो. कसं ऐकणार? सगळ्यांनाच सगळ्या गोष्टींची घाई झाली आहे. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे विल बनवायचं की नाही तो निर्णय मीच घेणार. कळलं? तुम्ही जा, नंतर बोलू आपण. ठीक आहे. ऋषी, हे काय आहे? मीरा, तुला ती दिसतीये त्या फोटोत? ती माझी आई आहे. आई. या जगात फक्त मी तिलाच आई अशी हाक मारू शकतो. स्वप्नात जरी कोणी आई म्हणलं ना, मला तिचा चेहरा माझ्या समोर येतो. आणि तिच्या जागी जर आबांच्या आयुष्यात कोणी दुसरी बाई येणार असेल तर ते मी पाहू शकत नाही. मला सगळं कळतंय. नाही कळत आहे तुला? तुलाही नाही कळत आहे? हे बघ, मी तुला आत्ताच सांगतो, आबा जर दुसरं लग्न करणार असतील तर मला यात घरात राहायचं नाही राहणार मी या घरात. आबा जर दुसरं लग्न करणार असतील तर मला या घरात राहायचं नाही. सासूबाई नमो नमः.